तर फ्रेंड बघा आमच्या घराच्या मागं कसे दगड टाकलेत शेजाऱ्यांनी आमच्या घराला चिटकूनच एकदम. असो तो विषय सोडा, हे फक्त तुम्हाला दाखवते. तर आईला चिप्स करू लागायलेत माझी लेकरं, मी नाही करू लागते. कारण खूप केलंय मी, खूप काही केलं त्यांच्यासाठी, त्यांना पैशासाठी मदत केली, भरपूर काही केलं. आणि मी तर ह्या 10 वर्षामध्ये एवढा संघर्ष केला की ना मी सासरी सुखी होते ना माहेरी सुखी होते. पण आज मी सुखी आहे बरं का, स्वतःच्या कष्टावर सुखी आहे. राहिला प्रश्न लग्नाचा, तर लग्न पण केलं असतं, पण ज्या माणसासोबत माझं लग्न झालं तर तो मला जाणून बुजून डिवोर्स देत नाही, कारण प्रॉपर्टीत हक्क जाईन मुलांना वगैरे वगैरे. त्याच्यासाठी लग्न करणं थांबलं माझं. भरपूर ठिकाणचे स्थळं आले चांगले चांगले, आणि मला आत्मविश्वास आहे की मी खूप संघर्ष केला आहे. त्यामुळं मी जर ठरवलं की लग्न करायचं तर मला चांगला जोडीदार भेटू शकते. पण मला थोडे काही कामं करायचे, तर आधी माझं सगळं व्यवस्थित करून मग तो निर्णय घ्यायचा आहे. आणि ही कोर्ट कचेरीचं मला घटस्फोटच घ्यायचा आहे. आता ती माझ्यासाठी मेलाय, मी त्याच्यासाठी मेले, कारण त्याने त्याच्या स्वतःच्या लेकरांचा सध्या विचार केला नाही. तर आता म्हणतात तू का आईला चिप्स करू लागत नाही, तर आईनं सकाळ सकाळी इतकं खोट्यावानी केलं मला, इतकं खोट्यावानी की मला चहा करून ठेवला, जागेवर ठेवला, सगळ्यांना चहा जवळ घेऊन प्यायला लावला, माझ्या लेकरांना पण फक्त मला नाही एकटीला. तर मी ह्याच्या आधी सगळी रिअल स्टोरी सांगत होते, त्याच्यामुळं मला लय लोकांनी हसले माझ्यावरती. मला नाही ते बोलले. बाहेरच्या तर लोक थर्ड क्लास आहे असं समजतात मला बरं का. मी त्यांच्या बोलण्यावरून वागण्यावरून त्यांच्या मनातलं जाणून घ्यायचा प्रयत्न करत असते की ते माझ्याबद्दल काय विचार करतात. पण मी नंतर असा विचार केला की आपल्याबद्दल आपण चांगले असताना सध्या आपल्याबद्दल कोणीच चांगला विचार करत नाही. त्यामुळे लोकांचा विचार अजिबात करायचा नाही. आपल्याला हवं तसं आपण जगायचं, मन मारून नाही तर मन भरून जगायचं. 2 दिवसापूर्वी माझी तब्येत एवढी आजारी होती, आज एवढं मी धडधड बोलायला वाटत नव्हतं मी परत बोलल का नाही, का माझा जीव जाईल. पण त्यावेळेस मला लेकराचं ध्यान आलं की माझ्या माघारी माझ्या लेकरांचं कसं होईल. तुम्हाला सांगते 5 वर्षाचा संघर्ष खूप वाईट होता. आता एवढं संघर्ष मी करत नाही, माझं बऱ्यापैकी चांगलं झालंय. गाडी घेतली, कार्यक्रम केला, सुखानं सोन्याचा घास खाते, कोणाच्या इथं हांजी करत जायची कधीच गरज मला पडणार नाही. एवढं माझं चांगलं आहे सध्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून माझं चांगलं झालं. आणि दुसरी गोष्ट, कपड्याचा बिझनेस करायला मी. उद्या परवापासून माझे कपड्याची पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचल. आता मला कुरवाड्या पापड्याचं करायचं होतं, म्हणताना खोटं बोलते किंवा व्ह्यूजसाठी बोलते किंवा कंटेंट नाही म्हणून बोलते, असं काहीही नाही. माझं ठरलेलं होतं, पण माझी आई मला मदत करणार नाही. दोघीमध्ये मुलखाचे भांडणं होत आहेत. आई मला पहिल्यापासूनच पाण्यात बघत आली, पण काय नाईलाज होता माझा. त्यामुळे त्यांचे रट्टे खात, शिव्या खात, धुसफूस खात इथं राहिले मी. कधीच म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत, लहानाचं मोठं होईपर्यंत, तरी एक 4थी ते 8वी पर्यंत आजी आजोबांनी सांभाळ केला माझा. त्याच्यानंतर एकही वर्ष मी इथं राहिले नाही. त्यांच्याकडे काही 4-5 लाख रुपये होते, ते लग्नाला लावले. 5-6 लाख रुपये मोठं धामधूम लग्न केलं. त्याच्यानंतर माझं दुर्दैवाने मला तसले बेकार लोक भेटले. असं कुणाच्या नशिबी येऊन इथे माझ्या नशिबी आलतं. त्यांनी मला काही नांदवलं नाही. रात्रंदिवस घरात कोंडू मारायचे, जेवायला वगैरे देत नव्हते, गर्भपात करायच्या धमक्या दिल्या, गर्भपात होण्यासाठी पोटावर लाता वगैरे मारल्या. अशा खूप काही घटना माझ्या आयुष्यात तिथं घडल्या. म्हणजे कदाचित जीव घेणे विचार त्यांचे होते माझा. मला नांदवायचंच नाही, त्यांचं स्पष्ट मी त्यांना नको होते. त्याच्यामुळं मग मी म्हणलं मला नांदायचं नाही. तेव्हा ते म्हणले तू जा नांदायला तिथंच. तर मी नांदायला सध्या गेले. पण आई वडील माझी म्हणले किंवा पोरगी मरण आपली, त्यापेक्षा बिना नवरीची इथं राहिली तर चांगली गोष्ट आहे. आणि 2 लेकरं होऊपर्यंत बी मायबापाने ढकलून लावलं न ग म्हणलं, तर जर मी तिथं त्या टायमाला गेले नसते तर ना आज यूट्यूबवर असते मी, ना मला हे व्हिडिओ काढायची गरज पडली असती, कुठंतरी चांगल्या ठिकाणी असते. पण मायबापांनी समाजाचा विचार करून माझं दुसरं लग्न केलं नाही. पाहुण्यांचा, नातेवाईकांचा, इज्जतीचा विचार करून ते माझं दुसरं लग्न केलेलं नाही. आणि त्या लोकांनी मला प्रॉपर्टीत हक्क दिलेला नाही. अशा या सगळ्यामध्ये मी डिप्रेशनमध्ये गेले, खूप काही सहन केलं, मी कधी हारले नाही. पण आजही आईवडिलाचा मला आधार नव्हता. मी त्यांच्यापाशी आहे तरी आई रोज टोमणे हाणती मला, आयतं खाती
बाबा म्हणलं आता मी आज चिप्स करायचं आलोय बरं का. बरं मी हात बी लावला नाही चिप्स करायला. मी माझं आता अंबेजोगाईला शिफ्ट होणार आहे, कारण माझा बिझनेस पण चालू करायचा आहे. त्याच्यामुळे अंबेजोगाईला जायला राहिला मी ह्या 2 दिवसामध्ये. तर मी तुम्हाला कपड्याच्या पोस्ट माझ्या फेसबुक पेज, यूट्यूबला सध्या मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा. माझे काही तुम्हाला पोस्ट आवडल्या माझ्या कपड्याच्या वगैरे, तर मला तुम्ही मार्गदर्शन करा, माझी अशी अपेक्षा आहे. सगळ्यांनी साथ सोडली माझी. शेवटी बाहेरचे लोक कोणी कुणाचे नसतात आणि घरातले सध्या नसतात. आपणच आपले स्वतःचे शुभचिंतक, हितचिंतक, आणि आपणच स्वतःसाठी सगळं काही करू शकतो. पण माझ्या तर नशिबी कुणाचं सुख नाही. मी तर एवढी दुर्दैवी आहे. मला सगळे असताना मी अनाथ असल्यासारखी आहे. मला सगळे खोटेवणी करतात. आता लेकरांचा सांभाळ करते, माहीत नाही ते पण पुढं चालून कसे निघतील काय. पण मी ते पाप करणार नाही. ते निष्पाप लेकरांना आत्तापर्यंत सांभाळून इथून पुढं पण सांभाळणार आहे मी. तर माझा म्हणजे अनुष्का गारमेंट्स किंवा अभिषेक गारमेंट्स असं नाव देणार आहे मी. दोन्हीपैकी एक ठरवल. आज ठरवून फिक्स करून मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन की काय मी नाव ठेवलं आहे. आणि लेडीज एम्पोरियम म्हणजे अशा काही वस्तू विकणार आहे मी. तर चला म्हणलं आता साईड बिझनेस चालू करावा. सोशल मीडियावर कधी व्ह्यूज कमी झाले असेच माझे, म्हणजे यूट्यूबवरती जास्त व्हिडिओ नाही, पण फेसबुकनं मला भरपूर बऱ्यापैकी साथ दिली आहे. म्हणूनच मी गाडी वगैरे घेऊ शकले. सगळं ओकेमध्ये चाललं आहे. तर मी अशीच मेहनत पुढं ठेवणार आहे चालू, म्हणजे जेणेकरून मला कोणाच्या पुढं हात पसरायची गरज येऊ नये आणि माझ्यासारखी वेळ कोणावर येऊ नये. सगळे असताना एकदा सासर घरून मुलगी तुटली की ती ना सासरची राहते ना माहेरची राहते, हे आमच्या अनुभवातून सांगते. आता माझे व्हिडिओ सगळे गावातलेही लोक बघतील, पण त्यांना एकच सांगायचं आहे, मी फक्त माझ्या शुभचिंतक लोकांसाठी हे 2 शब्द तुमच्यासोबत शेअर करायले. नाहीतर माझ्या उन्याचे वाटकरीसाठी मी हे 2 शब्द शेअर करीत नाही. कारण माझ्या गावातले टोटल लोक मला नाव ठेवतायत, हसतायत माझ्यावर, अक्षरशः असे तोंड करतायत, मला बोलत नाही आहेत. माहेरचे लोक असे आहेत, माहेरात मी राहते म्हणून मला किंमत देत नाही आहेत ती, का तर मला नवरा नाही, मला सोडून दिलंय. आता मला कोणाची नावं घ्यायची गरज नाही, पण मी प्रत्येकाला ओळखून आहे. इथं ह्या गावातला एकही माणसाच्या मी संपर्कात नाही आणि मी कुणाशी बोलत नाही, कसलाही संबंध नाही. कारण ते लोक फक्त आणि फक्त नावं ठेवायला उभे आहेत. ना ते देऊन घेऊन चालवतात, ना ते काही हे करतात. पण माझ्या बी घरची माणसं थोडे माझ्यासोबत कठोर वागले. कसं असते, एकदा आपल्या नवऱ्यापाशी आपण नसलो की कुणाच्या नजरेमध्ये आपण किमतीवान व्यक्ती राहत नाहो, आपली कवडी किंमत असते. त्यामुळं जग तर करणारच, जगाच्या तोंडाला तर हात लावताच येत नाही. त्यामुळं मी आता त्या दिवशी मामाच्या गावी गेले, बारका मामा का तर मी व्हिडिओ बनवते म्हणून असा तोंड करून उभारला, मला बोलला नाही. ठीक आहे ना, नाही बोलू द्या, पण मी बी एक ठरवलंय, मला तर कोणी नातेवाईक नाहीत, आहेत ते मायबाप. त्यांनी जर असंच करीत राहिले किंवा येणाऱ्या काळामध्ये माझ्या मुलीच्या लग्नाला कोण येईन किंवा माझ्या कार्यक्रमाला कोण येईन, माझ्या मातीला कोण येईन, मला काहीच आता ते ठेवायचं नाही. माझी माती माझे लेकरं करते, नाही तर पुरून निता कोले कुत्रे खाऊ द्या. आणि राहिला प्रश्न त्यांच्या लग्न यावाचा, तर मी जाऊन त्यांचं लग्न लावून येईन, कोणी जर नाही आलं तरी. एवढं तर मी सांगणार आहे. पण कोणाच्या मळक्या मस्क्या काढणार नाही. माझ्या कार्यक्रमात सध्या बरेचसे लोक सांगून सध्या आले नाहीत, ते मी स्वतः कार्यक्रम ठेवला होता. तुम्ही तर बघितलंय, मी स्वयंपाक आचेरी लावून केला मस्तपैकी, तरी काही लोक माझ्या कार्यक्रमासाठी आले नाही. असो, तर ही एक संघर्ष कन्या आहे पुष्पा. चांगलं झालेलं माझं कुणाला देखवाना झाले, चांगलं म्हणजे एवढी बी सुखी झाली नाही जेवढी पाहिजे. अजून भरपूर काही बघायचे मला. घर स्वतःचं जागा उभा केल्याशिवाय मागं सरायचं नाही मला. तर आता तर स्वतः किरायाच्या रूममध्ये चालले. एक साधी सुधी रूम, डबल टेबल रूम बघितली, भाडं कमी आहे, 2-4 हजार रुपये, तेवढं मी भरू शकते. तर तेवढं मला करायचं आहे. तर तुम्ही नवीन असाल तर पटापट चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे कपड्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला सध्या खरेदी करता येईल आणि कुरिअर वगैरे तुम्हाला करून दिलं जाईल, काही लोड नाही. आणि बघते कुणी जर बाई भेटली हाताखाली माझ्या, आता आंबेजोगाईत सुरू करते लवकरच कुरवाड्या पापड्याचं. एकतर माझी तब्येत ठीक राही नाही, त्याच्यामुळे मला काही करताही नाही, मला कोणाचा सपोर्ट नाही, सगळं एकटीनं करायचं. माझ्या घरातले लोक मला बिझनेससाठी सध्या सपोर्ट करीत नाही, करूही शकत नाही. 1 रुपयात केली नाही ना बिझनेसमध्ये करणार आहे. माझं दुखलं, मिली गेली, माझी कुणाला घेणं देणं नाही. माझी काळजी मला स्वतःला घ्यावी लागते, कुणी घेणार नाही. त्याच्यामुळे हे काही थांबवावं लागलं आहे मला. तर मी सगळेच सोपा आणि सरळ बिझनेस म्हणजे कपड्याचं करत आहे.
तर कुणीही वेगळं वाटून घेऊ नका. जरी बी मायबाप मला खोट्यावानी केलं तरी मी त्यांना कधीच खोट्यावानी करणार नाही, आपला शब्द आहे. शेवटी त्यांच्या बी मनात कुठं ना कुठं माया दया असेलच. आज करतील, उद्या गोड बोलतील, आज करतील, पण मी तर त्यांच्यापासून आता लांब चालले, कारण नको आहे मला, सहन होई नाही, लय झाले आता. तर चला बाय.